न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। खड्डे विसरा, आता सुसाट धावा। प्रभाग 17 मधील या प्रमुख परिसरांमध्ये रस्ते होणार चकचकीत। प्रभाग क्रमांक 17 मधील अंतर्गत रस्त्यांची समस्या आता कायमची निकालात निघणार असून हा परिसर लवकरच खड्डेमुक्त आणि चकचकीत होणार आहे। प्रभागातील अमरधाम ते भुतारे डेकोरेटर गोडाऊन, गाडळकर भट्टी तसेच लोखंडी पुलाजवळील मल्हार चौक परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भव्य शुभारंभ नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला। अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची दैनंदिन ये-जा अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे। आमदार संग्राम भैया जगताप यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा आखण्यात आला आहे। नगरसेवक मयूर बांगरे यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून तसेच नगरसेवक मनोज कोतकर यांच्या सक्रिय सहभागातून प्रभागातील विकास कामांनी गती घेतली आहे। नव्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांना दर्जेदार, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते उपलब्ध होणार आहेत। या प्रसंगी परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधील मल्हार चौक येथील लोखंडी पूल अमरधाम ते गाडीलकर वीट भट्टी ते भुतारे अप्पा गोडाऊन या रस्त्याचा शुभारंभ केला आहे। माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच सुजयदादा विखे पाटील आणि महापौर ज्योतिताई गाडे यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे। मी माननीय आमदार संग्रामभाई जगताप तसेच सुजयदादा विखे पाटील आणि महापौर मॅडमचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या रस्त्यासाठी भरीव असा निधी दिला। संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 17 हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे। आम्ही चारही नगरसेवक, मी असेल, मनोजदादा कोतकर असतील, सुमितजी लोंढे असतील, तसेच जालिंदरदादा कोतकर असतील, सर्वच कार्यक्षम नगरसेवक आहेत। सगळ्यांनी विशेषतः प्रभागावर लक्ष दिलेलं आहे आणि विविध ठिकाणी लोकार्पण होत आहे, तसेच विविध कामांचं भूमिपूजन सुद्धा होत आहे। संग्रामभाई जगताप यांनी आपल्याला प्रभागासाठी नुकताच 1 कोटी निधी मंजूर केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो। येत्या 5 वर्षाच्या काळात मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 17 हा मॉडेल प्रभाग म्हणून गणला जाईल, असं मी तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून सांगतो। तसेच आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी संग्रामभाई जगताप यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। लोखंडी पुलाजवळ असणाऱ्या स्टेशन रोड ते गाडीलकर वीट भट्टीपर्यंतच्या रस्त्याचं उद्घाटन आत्ताच या ठिकाणी शहराच्या महापौर ज्योतिताई गाडे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झालं आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, नागरिक उपस्थित राहिलेत। सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी मॅडमने देखील सांगितलं का वेगवेगळ्या निधी या ठिकाणी वापरून या ठिकाणचा परिसर सुंदर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, यासाठी कायम त्यांच्याकडे पाठपुरावा करत राहू। आज या ठिकाणी मयूरजी बांगरे यांचा निधी, त्याचप्रमाणे माननीय सुजयदादा विखे पाटील यांचा निधी, या निधीतून या ठिकाणचा रस्ता हा काँक्रिटीकरण होत आहे आणि नक्कीच मॅडमने सांगितल्याप्रमाणे रस्ता सुंदर झाला म्हणजे सगळं होत नाही, तर नागरिकांना देखील कचरा गाडी आल्यानंतर कचरा गाडीमध्ये टाकला पाहिजे। झाडू आले नाही तर त्यासाठी नगरसेवकांना सांगितलं पाहिजे, झाडून घेतलं, कचरा गाडीत टाकला तर नक्कीच शहर इंदोर सिटी सारखं होईल, ज्यासाठी आपले शहराचे आमदार संग्रामभाई जगताप प्रयत्न करतायत आणि ते एकटेच प्रयत्न करून उपयोग नाही, तर त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचे। सहकार्य केल्यानंतर नक्कीच आपले शहर देखील इंदोर सिटीपेक्षाही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। आज महापौर मॅडमने आपला वेळ दिला, या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्याचप्रमाणे सर्व नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। आणि प्रभाग क्रमांक 17 मधील जे काही कामं आहेत ते चारही नगरसेवकांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये मार्गी लागणार आहेत। त्यासाठी माननीय सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, माननीय खासदार
माननीय आमदार संग्रामभाई जगताप साहेब असतील आणि त्याचप्रमाणे आपल्या शहराचे महापौर गाडे मॅडम असतील, उपमहापौर धनंजय जाधव असतील यांच्या माध्यमातून मार्गी लावले जाईल एवढंच या ठिकाणी पूर्ण प्रभागाला शब्द देतो. आणि आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये लोखंडी पूल ते गाडीलकर वीटभट्टी या ठिकाणी नुकताच रस्ता काँक्रिटीकरणचा शुभारंभ आता या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यासाठी या प्रभागाचे नगरसेवक अश्विनीताई लोंढे असतील, तसेच मनोजजी कोतकर, जालेंदरजी कोतकर, तसेच सुमितजी लोंढे, बालीशेठ बांगरे, तसेच पवार साहेब आणि उपस्थित सर्वच नागरिक आणि माझ्या महिला भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्या मल्हार चौक ते गाडीलकर या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ आपण केला. आणि हा रस्त्यासाठी विशेष करून बालीशेठ बांगरे यांनी विशेष पाठपुरावा केला. आणि त्यानंतर आपण महापौर निधीतून तसेच खासदार सुजयदादा विखे यांच्या विशेष निधीतून हा रस्ता मंजूर झाला आहे. आणि येत्या काळात आपलं नगर शहर जसं प्रगतीच्या वेगाने प्रगतीने वाटचाल करते, तसेच अनेक ठिकाणी आपल्या शहरामध्ये रोड काँक्रिटीकरण सुद्धा झाले आहेत. आणि 20 ते 10% काम या काँक्रिटीकरण रस्त्याचं उर्वरित आहे. तसंच आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आपण रस्ते तर काँक्रिटीकरण झाले, परंतु आपल्याला स्वच्छ सुंदर हरित नगर या ठिकाणी बनवायचे. त्यासाठी आपल्या विशेष नागरिकांचं विशेष सहकार्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपल्या आमदार साहेबांनी आपली इंदोरसारखी या ठिकाणी शहर आपल्याला बनवायचे. त्यासाठी तुम्ही आपल्या या प्रभागात जर कचरा गाडी येत असेल तर त्या गाडीतच कचरा टाकला जाईल, जेणेकरून आपला रस्ता तर सुंदर होईलच, परंतु आपला हा परिसर सुद्धा सुंदर ठेवण्याचं काम हे तुम्ही सर्व नागरिक या ठिकाणी करू शकतात. आणि आता पावसाळा चालू असल्याने आपल्याला एक झाड म्हणजे प्रत्येकाने एक झाड तरी आपल्या या घरासमोर लावलं पाहिजे. आणि या ठिकाणी मग आपलं स्वच्छ सुंदर हरित नगर यासाठी प्रयत्न करून तुमच्या सर्व सहकार्याची गरज आहे. आणि या ठिकाणी बालीशेठ बांगरे यांनी या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.